नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आपल्या लाडक्या चॅनलवरती। आज आहे गौरी पूजन, म्हणजे आज गौरी आपल्या घरी येतील आणि आपल्या जुन्या घरात आपण जाणार आहे। आज सगळं मला दाखवणार आहे की जुनं घर आपलं कसं आहे, अजून काम कितपत चालू आहे, सगळं दाखवणार आहे। आणि गौरीला कसं सजवतात ते पण दाखवणार आहे आपण। आज आपण ब्लॉग लेट शूट केला कारण की आपल्या सकाळीपासून भरपूर कामं होती। हा ब्लॉग आपण लेट स्टार्ट केलेला आहे, तर उद्यापासून आपलं सकाळी कंटिन्यूसमध्ये बघायला भेटेलच काय ना काहीतरी। तर आजसाठी सॉरी, कारण की आज आपण ब्लॉग दुपारी स्टार्ट केलेला आहे, तर आता आपण डायरेक्ट चाललेलो आहे वरच्या घरामध्ये, कारण की आज गौरीपूजन आहे। मम्मीकडे सगळे चालले, सगळी मम्मी काकी सगळे असतील तिकडे। आणि आज आपल्या गणपती बाप्पांची माता म्हणजे गौरी माता आज मामाकडे म्हणजे त्यांच्या भावाकडे येणार आहेत। तर आज कोकणाकडचे आपण पारंपरिक गौरीपूजन कसे असते, कशा गौरी येतात, तर मग ते दाखवण्याचा प्रयत्न करेन मी आणि कसं त्यांना सजवतात। चला मग निघूया आता। पहिल्या गणपती बाप्पांसोबत दर्शन देतो आणि निघूया परत। बोला गणपती बाप्पा मोरया। आता आपण चाललोय गौरी आणण्यासाठी। मम्मी गेले पुढे आणि आता मी चाललोय मागून हळूहळू, कारण की पाऊस पण थोडा थोडा येतोय। आपल्या घरापासून 1-1.5 किलोमीटर, एक अर्धा किलोमीटर तरी असेल, 1.5 किलोमीटर 1 किलोमीटर तर नक्कीच असेल। चालत चालत चाललोय, तर जाऊया फटाफट। आणि पहिली गोष्ट, गौरी कसे सजवतात ते तुम्हाला नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेन मी। जास्त काही बोलायला इकडे भेटणार नाही, कारण की इकडे खूप आवाज वगैरे असेलच, तर सगळे मागे म्युझिक टाकून मी पूर्ण व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करेन। आणि घर कसं झालंय ते तुम्हाला नक्कीच दाखवेन मी। आणि घराचं 80% काम झालं आपलं, 20% बाकी ते गणपती नंतर होईलच। एवढ्या दिवसापासून बोलतोय की वरचं घर आपलं ते मेन घर आहे, म्हणजे बाप्पांचं जन्मवरती वरच्या घरात झालेलं आहे। हे तर आम्ही नवीन बांधलेलं आहे, ते इथे आहे। आणि ह्याच्या पुढे 1 किलोमीटर पुढे आपलं जुनं घर आहे, आणि ते पण नवीन होतंच आहे। चला मग जाऊया आणि गौरी कशा सजवतात ते बघूया। बोला गणपती बाप्पा मोरया।
तुम्हाला मी इतक्या दिवसापासून सांगत होतो की आपल्या वरती घर मेन घर आहे, मेन घर आहे तिकडे आता आपण आलेलो होतो मगाशी. आणि हेच आहे आपलं मेन घर. काम वगैरे चालू आहे आणि गणपती बाप्पा आतमध्ये आणि वरती रात्री बसलेले अजून काम वगैरे चालूच आहे. आणि वरती पुरं क्लाउड बघा तुम्ही किती सुंदर असं झालेलं आहे. आजचा दिवसभरातला ब्लॉग आपला हाच होता की आज गौरी येणार होत्या, तुमचं गौरी पूजन आहे. आणि दादा आता पुढे आंब्याचं झाड असे इथे खड्ड्यावरी खुदते, ते पण आता बघूया आपण. तेव्हा तिकडे आंब्याचं झाड वगैरे आहे. चला मग आता जाऊया आपण आणि दादाला हेल्प करूया, कारण की संध्याकाळचे वाजले आता 6:30 आणि आजचा ब्लॉग आपला हेच आहे. गौरी आज येणार होत्या, जाऊया आता दादाला हेल्प वगैरे करूया. चला आपण आता घरी चाललोय, वरच्या घरातून आपल्या नवीन घराच्या इथे. आणि आपल्याला भरपूर दिवसानंतर म्हणजे पावसाळ्यामध्ये गावी आल्यानंतर हा सनसेट हा दिसतच नाही, कारण की सगळं पाऊस वगैरे असतो. बॅक साईडला चेकआउट करायला तर तिकडे पाऊस वगैरे पडतोय पण आहे, आणि फ्रंट साईडला चेक करायला तर तिथे सनसेट होतोय झाडांच्या मागे. तिथे सुंदर असं दिसतंय. संध्याकाळी ते 6 वाजलेत आणि आता सनसेटचा टाईम झालेला आहे. आजच्या ब्लॉगमध्ये तेच आपण की गौरी आणताना दाखवलेले किंवा गौरी सजवताना दाखवलेले तेच आपल्या कोकणातलं पारंपरिक गौरी कशा येतात. पाऊस पण आले, वरतून सनसेट पण होते, दोन्ही एकत्र. मग तुम्ही चेक करू शकता की पाऊस येतोय आता, हळूहळू पडतोय पाऊस. समोर बघा हा व्ह्यू आहे, एक नंबर. हा व्ह्यू तुम्हाला मुंबईसारख्या ठिकाणी भेटणारच नाही, मुश्किलने भेटेल, ऑलमोस्ट भेटणारच नाही. आणि हे आपलं ग्रामदेवतेचं मंदिर आणि वरती सनसेट आणि हा वरचा तिथे पाऊस. आपण आता जस्ट घरी बसलेले आणि तुम्ही पाऊस बघू शकता की पाऊस पण चालू आहे अजून. फटाफट धावत धावत घरी आलो आपण. आणि आजचा दिवस म्हणजे असं असतं की आज गणपती बाप्पा आपल्या मामाकडे आलेले असतात, मामाकडेच आलेले असतात ते. आणि आज गौरी माता त्यांना घेण्यासाठी आज येतील, आज आल्या आहेत त्या. आणि तुम्हाला ते कोकणातलं पारंपरिक गौरी मातेचं आगमन कसं होतं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गौरी मातांना कसं सजवतात आपल्या कोकणातल्या महिला लोक, तर तेव्हा ते दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही वरचं घर बघितलं असेल त्याचं काम चालू आहे आपल्याकडे. काम पुढच्या वर्षी गणपती बाप्पा तुम्ही वेगळं बघाल. ते आपलं जे हे घर आहे आपलं ते हे नवीन केलेलं घर आहे आणि तिकडचं घर आहे ते खूप ओल्ड घर आहे, आता नवीन बांधतायत ते. आजची व्हिडिओ म्हणजे जास्त मोठी नव्हती, कारण की आज सकाळी आपण स्टार्ट नव्हती केली. प्रत्येकी आपण सकाळी म्हणजे आज वेळेपासून सगळं दाखवलं होतं. आज काहीच दाखवायला भेटलं नाही, कारण की आज खूप कामं होते आपल्याला. आपण आज दुपारी व्हिडिओ स्टार्ट केलेली. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि त्या संध्याकाळी पण भजनाला वगैरे पप्पा वगैरे जातील, आरती वगैरे तर असेलच. आत्तापासून व्हिडिओ कंटिन्यूस तुम्हाला जी रोज असते तशीच बघायला भेटेलच, फक्त सकाळची व्हिडिओ मिस झाले असेल. चला जाऊया फटाफट, फ्रेश होऊया आणि आरती तयारी करून घेऊया. चला, गणपती बाप्पा